नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतोय। हे बघा, शिगमोत्सव कोकणात चालूचा आणि आता मी देवगड तालुक्यात चाललेलो इकडे पुरळ गावात आणि पुरळ गावातलो मी तुमका आता शिगमोत्सव दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता। धन्यवाद। हे बघा, आम्ही आता इकडे देवगड तालुक्यात चाललेलो आहोत आणि तुमका इकडे तुम्ही सीन दाखवतोय। हे बघा, आपल्या कोकणात कसे सीनच बघा इकडे फुलांचे। काय निसर्गाची देणगी आहे ती बघा कोकणात। हे बघा, आता आम्ही या रोडने जाणार आहोत इकडे देवगड का। हे बघा, इकडे फुलाचा सीन आहे इकडे, तोही दाखवतो इकडे मी। बघा कशी फुलं आहेत तिकडे।
हे बघा मंडळी, माझं नाव आहे सुभाष लक्ष्मण गुरव कुंभवडे. मी कोकणी राजा यूट्यूब चॅनल आहे आणि हे बघा आमचे यूट्यूबर आहेत. तुमचं नाव कसं? नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर आदित्य शिंदे. AVS व्लॉग्स या नावाने मी यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. नुकताच सुरू केला आहे. माझा चॅनल फार जुना नाही आहे, पण मी कोकणातल्या प्रथा परंपरा, इथली बायोडायव्हर्सिटी आणि इथलं कल्चर, इथलं फूड कल्चर आणि इथल्या टुरिझमसाठी यूट्यूबला व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ AVS व्लॉगला जाऊन बघा. आवडल्या तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. हे बघा, हे आमचे सबस्क्रायबर आहेत आणि यूट्यूबर सुद्धा आहेत आणि आमचं चॅनल आहे कोकणी राजा. तुमचं जरा चॅनलचं नाव सांगा. देवगडचे इकडे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांचे पण चांगले आपल्या गावच्या पद्धतीचाच व्हिडिओ असतात. धन्यवाद.
बघण्यासाठी माणसं किती जमली आहेत बघा इकडे. भाविकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. सकाळपासून मस्तपैकी इकडे कार्यक्रम बघतो तिकडे. दिसशील बरोबर, तू टीव्हीवर दिसशील आता. हा बघा इकडे. हे बघा काय पब्लिक हा बघा इकडे कार्यक्रम बघण्यासाठी. म्हणता या प्रमाणात बाबा याप्रमाणे कोणत्या तरी जी गाराणी असतात गावची ती आता ही गाराणी इकडे देतात. तिकडे जे काय नवस असतं हे बघा, ही होळी असतात आणि होळी जे गेल्या वर्षी नवस बोललेले असतात आणि नवसाक पावणार देव आहे हे बघा. ते हे नवस आता गेल्या वर्षी या वर्षी इकडे होळीत बांधलेले होत. अशी होळी आहे इकडे. हे बघा पुरळ गावातील कापड खेळे आता तुमका दाखवते इकडे मी. पुरळगावचे टप्पे तुमका आता दाखवते मी इकडे. या शिगमोत्सवामध्ये त्यांनी पूर्ण असे कार्यक्रमात टप वाजवलेले आहेत. हे बघा, यांनी पूर्ण असं कार्यक्रमात काम केलेलं आहे इकडे. आता तुमका मी इकडे दाखवते. हे बघा इकडे तुमचं गांगो आहे इकडे हाडवस म्हणून. इकडे मी तुमका दाखवतो इकडे. हे बघा हे देवस्थान आहे त्यांचा इकडे. हे बघा मी आता पुरळगाव गेलेलो इकडे शिगम्या उत्सवाचा आणि हे गावचे अधिकारी आहेत आणि त्यांना मी विचारते, काका तुमचं नाव कसं? माझं नाव चंद्रकांत आत्माराम पुजारी.
हा, आता हे पुरळ गावात तुमचा शिगमोत्सव चालूचा याच्याबद्दल जरा माहिती सांगा. हा शिगमोत्सव कसा चालू झाला? आमच्या गावात ही पारंपरिक परंपरा जवळजवळ 150-200 वर्षापूर्वीची असेल, त्याच्याही पूर्वी पण असतील. मला त्याच्यावरचं सांगता येत नाही, पण आज कैक पिढ्या आमची ही पुरळगावची खेळे जे आहेत, शिमगा जेव्हा चालू होतो त्यावेळी आमचे ह्या होळीला देवखेळा असतो. ह्या होळीला कापड पुजारी मानकरी जो असतो तो होळीला कापड लावतो आणि देवखेळ्याला कापड लावतो. त्याच्यानंतर इथे होळीच्या दिवशी सर्व खेळ्यांना कापडं लावतात आणि जर कुठे बाहेर जायचं असेल तर प्रथम इथे वीरभद्रेश्वराच्या मंदिरात पहिला खेळ होतो. त्याच्यानंतर रवळनाथ मंदिरात खेळ होतो. त्याच्यानंतर जिथे बाहेर जर जायचं असेल तर बाहेर तिकडे जाऊन आल्यानंतर मानकऱ्यांची घरं पहिली घेतली जातात. निरंकर इथे मंदिर आहे तिथे घेतली जातात आणि त्याच्यानंतर वाडवळ ज्याप्रमाणे पहिल्यांदा उर्शीला जातो खेळ, त्याच्यानंतर केळियाला जातो केळियेवाडी, त्याच्यानंतर कलबाई नंतर हे आमचं पुरळ गाव आहे. पुरळ म्हणजे कसब्याला एक बाजू कसब्याला जाते, एक बाजू पुजारीवाडीला जाते आणि त्याप्रमाणे खेळ होतो. आणि त्याच्यानंतर आपण शिपणं म्हणतो, म्हणजे आपण न्हावण म्हणतो, आमच्या याच्यात न्हावण म्हणतात. आणि ते शिपणं आपण संध्याकाळी आत्ता जे तुम्ही बघितलं ती प्रथा इथे होते. आणि तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की आमचे खेळ या मळ्यामध्ये खेळतात आणि तिथे कुळताचं पीक असतं आणि त्या कुळताच्या पिकामध्ये हे खेळ खेळतात आणि त्याचं पीक दुप्पट येतं एवढे खेळून सुद्धा. अशी ही आमची प्रथा आहे. आणि इथे नंतर नवस फेडले जातात. एवढी जनता इथे जमली आहे की ह्याचं कसं इथं आजूबाजूच्या पंचक्रोशीमधली लोक इथे येतात आणि आपले नवस फेडतात. सगळ्यांना देव पावत असतो. आणि आता हे तुमचं चॅनल आहे, तुमच्या चॅनलला आम्ही धन्यवाद देतो. याचं कारण असं आहे की तुम्ही आज आमचं हे पुरळगावचे खेळे, कापड खेळे म्हणतात, ते तुम्ही जगभर पसरवणार आहात. त्याबद्दल तुमच्या चॅनलला धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हे बघा, आता काका मका इकडे खेळांबद्दल जरा माहिती सांगतो. व खेळ उत्सव मध्ये जे काय कार्यक्रम करतात त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. आमच्या खेळांबद्दल माहिती सांगायची म्हणजे आमचं जेव्हा खेळ चालू होतो तेव्हा 4 डफवाले असतात, 2 टाळवाले असतात, मध्ये एक खामकाठी असते. ही 4 निशाणं असतात आणि 4 निशाणे, एक वीरभद्रेश्वराचं निशाणे, आणि रवळनाथ मंदिरातलं निशाणे असतात. आणि ह्या खेळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे आहे म्हणजे याचा अर्थ काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जे आरमार चालवलं होतं किंवा त्यांनी जे लढाईमध्ये जे करत होते तर त्या पद्धतीत इथे तुम्हाला एक भालाफेक कशी असते त्याचं एक प्रत्यक्ष दिलं जातं. आणि घोड्यावरती स्वार कसं व्हायचं त्याचाही सुद्धा याच्यामध्ये खेळ केला जातो. आणि ह्याच्यातलं तुम्हाला डफामधली जी हे आहे ना, डफावरती जो हात मारतोय तर कसा हात मारतोय, आमचे ते वसंत तिर्लोटकर असतील, किरण घाडी असतील, अतिशय उत्कृष्टपणे ते डफ वाजवत असतात आणि खेळ चांगला होत असतो. आणि ह्याच्याचमुळे आमच्या ह्या पंचक्रोशीमध्ये पुरळगावचे खेळ प्रसिद्ध आहेत. धन्यवाद. हे आमचे सुधीर घाडी गावकर आहेत आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली जे कुठेही खेळ जसे जायचे असतात, कुठे बाहेर जायचे असतील किंवा काय असेल तर तो अख्ख्या गावाला एकत्रितपणे घेऊन आपलं ते कार्यक्रम करत असतात. धन्यवाद. हे बघा, हे देवखेळ इकडे आणि शेखर दिलीप घाडी याने यांचं देवखेळ म्हणून कापड लावलेलं आहे.
हे मानकरी आहेत. बघा तुमका मी आता इकडे गावची जमात दाखवते इकडे. ह्यांचे आहे ना, हा बघा कुरळ गावचा शिमगोत्सव हा हे पोटी यायला पाहिजे. कुरळ गावचा शिमगोत्सव